नमस्कार. NCISMच्या आगततंत्रच्या सिलेबस कॉपीनुसार कृत्रिम विष, सबस्टन्स ऑफ ॲब्यूज आणि आगततंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑन कॅन्सर हे 3 टॉपिक मिळून 12 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यापैकी सबस्टन्स ऑफ ॲब्यूज त्याच्यावर MCQ, SAQ किंवा LEQ हे तिन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. तोच टॉपिक आज आपण त्याच्या नोट्स पाहणार आहोत. तर याच्या अंडर मद्यमदात्य, अल्कोहोलिझम, ॲडिक्शन, त्यामध्ये अल्कोहोल, भांग, ओपिओइड्स, टबॅको, डिजिटल ॲडिक्शन, त्याच्यानंतर ड्रग्स ऑफ ॲब्यूज म्हणजेच LSD, MDMA आणि NDPS म्हणजे नार्कोटिक ड्रग्स ॲक्ट हा येतो. हे सर्व टॉपिक्स NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार मस्ट टू नोचे आहेत. फक्त NDPS ॲक्ट हा डिझायर टू नो आहे. तर पाहूयात. मद्य बुद्धी लुंपती यदि द्रव्यम मदकारी तदी उच्यते तमोगुणप्रधानम च यथा मद्यसुरा अधिकम. जे द्रव्य बुद्धीचा लोप करते त्याला मद्य असं म्हणतात. तमोगुण प्रधान असतात, उदाहरणार्थ मद्य, सुरा इत्यादी. मद्यात ते 10 गुण असतात जे विषात असतात. म्हणजे विषाच्या गुणाचा श्लोक इथे सुद्धा लिहायचा आहे. लघु, उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, आम्ल, व्यावाई, आशु, वृक्ष, विकासी, विषद. फक्त हे गुण कमी प्रमाणात असतात. इंग्रजीत मद्याला अल्कोहोल व विषाक्ततेला अल्कोहोलिझम असे म्हणतात. मद्याचे गुण: जर उचित मात्रेत हितकारक अन्नासोबत बलशक्तीचे भान ठेवून मद्य सेवन केले तर ते अमृतासमान कार्य करते. त्याचे फायदे: शोक, बेचैनी, भय, उद्वेग नाश होतो. व्यक्तीला स्वतःला महान शक्तिशाली समजतो. मन प्रसन्न होते. कामवासना जागृत होते. बोलण्याची भीती नष्ट होते. शरीर पुष्ट होते. व्यक्ती स्वतःला चिंतामुक्त समजतो. पण मद्य हे उत्तेजक नसून अवसादक आहे. हे उच्च मस्तिष्कीय केंद्रावर आघात करते. शरीरावरील नियंत्रण नष्ट होते. मद्यामुळे मद्यपी माणसात सुख, चैन, आराम आणि सुरक्षतेची खोटी भावना उत्पन्न होते. नेक्स्ट, मद्यातील दोष. मद्यामुळे मोह, शोक, भय, क्रोध, मृत्यू, मद, मूर्छा, उन्माद, अपस्मार हे व्याधी उत्पन्न होतात. यामुळे धृती, स्मृती भ्रंश होते. मद्य हृदयात प्रवेश करून आपल्या 10 गुणांनी ओझ्याच्या 10 गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न करून मन आणि चेतनाचा नाश करतं. मद्य अतिरेकाच्या अवस्था. आयुर्वेदात मद्यामुळे उत्पन्न होणाऱ्या मदाच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. पहिली प्रथम किंवा पूर्व अवस्था, दुसरी द्वितीय किंवा मध्यम अवस्था आणि तिसरी तृतीय किंवा उत्तम अवस्था. हा मध्य अवस्थेचा चार्ट आहे. आयुर्वेद व आधुनिक. आयुर्वेदनुसार आपण आत्ताच पाहिलं. प्रथम अवस्था ओज अविहित, हृदय जागरूक आणि ओज शोभ. द्वितीय अवस्थेमध्ये ओज किंचित विचलित होते, सुख मिळते. तृतीय अवस्थेमध्ये ओज परिपूर्ण नष्ट होते व शुद्ध हरवून बसतो. आधुनिकनुसार 3 अवस्था. पहिली सुखानुभूती अवस्था म्हणजे स्टेज ऑफ वेलबिंग. दुसरी मानसिक संभ्रम अवस्था, स्टेज ऑफ कन्फ्युजन. तिसरी मध्यच संशयाची अवस्था, स्टेज ऑफ अल्कोहोलिक कोमा. त्याच्यानंतर मद्य घातक मात्रा. मोठ्यांसाठी 5 अंश आणि 12 वर्षापेक्षा खालीलसाठी 2 अंश घातक आहे. काल 12 ते 24 तास किंवा 5 ते 6 दिवसात मृत्यू. हे झालं मद्य. आता आपण मदात्य पाहूया. अतिमद्यामुळे उत्पन्न होणाऱ्या रोगाला मदात्य असे म्हणतात. याचे 2 प्रकार आहेत. तीव्र किंवा गंभीर मदात्य म्हणजेच ॲक्यूट, एकाच वेळी अधिक मात्रेत मद्य सेवन केल्यामुळे उत्पन्न होतो. व दुसरा प्रकार जीर्ण मदात्य म्हणजेच क्रोनिक. मद्याचे खूप काळापर्यंत सेवन किंवा खूप प्रमाणात व अव्यवस्थितपणे सेवन केल्याने उत्पन्न होते व मंद परंतु स्थायी लक्षणे दिसतात. सामान्य लक्षणे. वृद्ध वाग्भटाने पुढील प्रमाणे लक्षणे सांगितले आहेत. अज्ञान, घबराहट, बेचैनी, ऋतशूल, पार्श्वशूल, तहान लागणे, काश, श्वास, तिमिर, सौम्य व आग्नेय ज्वर, उलटी, मळमळ. मदात्याचे प्रकार 4 प्रकार असतात. पानात्य, परमद, पानाजीर्ण व पानविभ्रम. पानात्य हे 4 विविध प्रकारचे आहे. दोषानुसार वातज पानात्य, पित्तज पानात्य, कफज पानात्य व सन्निपातज पानात्य. आता पुढे प्रत्येकाचे लक्षणं. वातज, रात्री झोप न येणे, श्वास, अंग कापणे, प्रेताबरोबर बोलणे, स्वतःशीच बोलणे. पित्तज, दाह, ज्वर, स्वेद, अतिसार, तृष्णा, चक्कर येणे, डोळे, चेहरा रक्ताभ होणे. कफजमध्ये मळमळ, उलटी, निद्रा, उदर्द, शरीरात जडत्व व सन्निपातजमध्ये सगळ्या दोषांची लक्षणे एकत्रित दिसतात. मद्य अतिरेकामुळे उत्पन्न होणारे 2 रोग आहेत, ध्वंसक व विक्षय. दुसरा प्रकार परमद. शरीराचे तापमान वाढते, शरीराला जडपणा येतो, तोंडाला दुर्गंध येणे व कफदोष अधिक्य. तोंडाला चव नसणे, डोकेदुखी, सांधेदुखी, मलमूत्राचा अवरोध. थर्ड प्रकार आहे पानाजीर्ण. पोट फुगणे, आंबट ढेकर, उलटी व पचनाच्या वेळी जळजळ होणे. फोर्थ म्हणजे शेवटचा प्रकार आहे पानविभ्रम. छातीत जळजळ, ज्वर, मूर्छा, डोकेदुखी, दाह, सुरा व अन्नाचा तिरस्कार. आता लास्ट भाग म्हणजे मदात्याची चिकित्सा. पहिल्यांदा मदात्यामध्ये ज्या दोषाचे आधिक्य असेल त्याची प्रथम चिकित्सा करावी. ते तिन्ही दोषी समान रूपात प्रबळ असतील तर काय करायचं, तर प्रथम कफाची, मग पित्ताची व शेवटी वायूची चिकित्सा करावी. 7 किंवा 8 दिवस मदात्याची चिकित्सा करावी असे सांगितलेले आहे. सारविवादिगणातील औषधे थंड पाण्यात मिसळून रोग्याच्या शरीरावर सिंचन करावे.
त्याच्यानंतर एलादी मोदक, फलत्रिकादी चूर्ण, महाकल्याण वटी व श्रीखंड आसव इत्यादी कल्पांचा उपयोग करावा. तर हा झाला सबस्टन्स ऑफ ॲब्यूज संबंधित सर्व आयुर्वेदिक आस्पेक्ट. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचा मॉडर्न आस्पेक्ट व आणखी काही ॲक्ट वगैरे पाहणार आहोत. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.